आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींसाठी गेल्या 2024 वर्षी असंख्य महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा झाले होते। हे पैसे आता महिलांना नवीन वर्षात देखील मिळणार आहेत। जानेवारीमध्ये महिलांच्या खात्यात 7वा हप्ता मिळणार आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही गव्हर्नमेंट जॉब गुरु चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। जानेवारीमध्ये महिलांच्या खात्यात 7वा हप्ता जमा होणार आहे। सरकार संक्रांतीच्या मुहूर्त साधण्याची शक्यता आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींची संक्रांत ही गोड होणार आहे। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून केली होती। त्यानंतर योजनेची अर्ज प्रक्रिया राबवून राज्य सरकारने दर महिन्याला महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले होते। अशा प्रकारे आता डिसेंबर 2024 पर्यंत सरकारने महिलांच्या खात्यात 9000 रुपये जमा केलेले आहेत। आता नवीन वर्षात जानेवारी महिना उजाडलेला आहे आणि महिलांच्या त्यांच्या नवीन हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे, पण तो किती तारखेला मिळणार आणि महिलांच्या खात्यात जमा होणार आहे याची अद्याप तरी माहिती मिळू शकलेली नाही। पण राज्य सरकार लाडक्या बहिणींना गोड बातमी देण्याच्या तयारीत आहे। गोड यासाठी कारण सरकार 7व्या हप्त्यासाठी मकर संक्रांतीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे। सरकार महिलांना मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर पैसे पाठवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे या मुहूर्तावर जर खरंच महिलांच्या खात्यात पैसे आले तर लाडक्या बहिणींची संक्रांत आणखीनच गोड होणार आहे। दरम्यान पुढच्या आठवड्यात 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे। याच मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सरकार लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठवणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे महिलांना आता या हप्त्याची उत्सुकता लागलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता सुरू झालेला आहे। 12 जिल्ह्यांची यादी आली आहे। 2 जिल्ह्यात पैसे जमा होण्याचे मेसेज आलेले आहेत। मेसेज तुम्ही बघू शकताय। एक दुःखद बातमी त्याबरोबर आलेली आहे। 60 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहे। आधीच्या 12 जिल्ह्यांपैकी 2 जिल्ह्यात बँकेकडून मेसेज आलेले आहे। संपूर्ण यादी देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे। पण 60 लाख महिला म्हणजे अजूनही तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुमचं नाव या रद्द केलेल्या महिलांच्या यादीत आहे का ते तुम्हाला चेक करावं लागणार आहे। आता 60 लाख महिलांना पैसे मिळणार नाही, सोबतच 36 जिल्ह्यांपैकी फक्त 30 जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहे। 6 जिल्ह्यात पैसे थांबवण्यात आलेले आहेत। उर्वरित आज रात्री पर्यंत 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात वाटप होणार आहे। त्याचबरोबर 12 जिल्ह्यामध्ये पण होणार आहे। ते पुढे सांगण्यात येईल। लाडक्या बहिणींना 1500 रुपये आणि काही महिलांना संक्रांतीला गिफ्ट मिळणार आहे। पण ते कोणत्या 60 लाख महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत त्यांचं कारण काय आहे? तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचा अर्ज बाद झाला की काय हे तुम्ही कसं चेक करायचं हे 30 सेकंदात तुम्हाला सांगणार आहे। आज रात्री 12 वाजेपर्यंत 12 जिल्ह्यात पैसे जमा होत आहे। 12 जिल्हे कुठले आहेत? आज सकाळपासूनच वाटप सुरू झालं। कोणत्या 2 जिल्ह्यात मेसेज आलेत महिलांना आलेले आहेत त्यांची देखील यादी संपूर्ण सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। जर तुमच्याकडून ही चूक झाली असेल तर तुम्हाला आता 1ही रुपया मिळणार नाही। 60 लाख महिला कोणत्या आहेत आणि कोणत्या मोजक्याच महिलांना संक्रांतीचे स्पेशल गिफ्ट मिळणार आहे संपूर्ण सविस्तर तर जाणून घेऊया। या लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय आनंदाची आणि एक अतिशय दुःखद बातमी आज समोर आलेली आहे। आज बहिणीच्या खात्यात अचानकपणे 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज 2 जिल्ह्यात आला आहे आणि उर्वरित आजच्या यादीतील 10 जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे। हे वाटप रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। आजच्या यादीतील 12 जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण संपणार आहे। हे पैसे जमा होणार आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्याचपैकी पहिले आनंदीबाई तर दुसरा निर्णय काळजाला धक्का लावणारा असून 12 जिल्ह्यातील महिलांना बँक अकाउंटमध्ये आज हप्ता जमा होत आहे। आनंदाची बातमी समोर आली आहे। पण त्यातच 60 लाख महिलांना योजनेमधून बाहेर काढण्यात आले आहे। योजनेमध्ये 60 लाख महिलांचे जे अर्ज आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत ही देखील बातमी समोर आली आहे। मग कशामुळे या 60 लाख महिला बाहेर पडल्या? महिलांच्या लिस्ट देखील जाहीर झाली आहे। त्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला 1500 रुपये मिळणार नाही। यापुढे 1ही हप्ते तुम्हाला मिळणार नाही। बघा तुमचं नाव चेक करा। कसं नाव चेक करायचं व्हिडिओमध्ये सांगतो। कोणत्या 10 जिल्ह्यात आज रात्रीपर्यंत पैसे येतील, कोणत्या 2 जिल्ह्यात पैसे आलेले आहेत ते ऐकून घ्या आणि कोणत्या महिला ह्या आता पात्र आणि कोणत्या महिला अपात्र आहेत हे व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणारच आहे। त्यात 6 जिल्ह्यामध्ये अजिबात पैसे तुर्तास तरी थांबवले आहेत, पण मात्र महिलांना मकर संक्रांतीच्या मोठ्या गिफ्ट देखील मिळणार आहे। भरपूर महिलांना काढण्यात
आलेलं आहे. पण आता ज्या महिला पात्र आहेत त्यांना मकर संक्रांतीचं मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे. महिलांची यांची संक्रांत गोड होणार आहे. संक्रांतीला 3-4 दिवस राहिले असतानाच पैसे वाटपाची सुरुवात झाली आहे. 12 जिल्ह्यात 1500 रुपये वाटप झाले. उर्वरित जे साधारणपणे 18 जिल्हे आहेत ते सर्वत्र एकत्र पैसे दिले जाणार आहेत. सर्वात प्रथम म्हणजे कोणत्या कोणत्या जिल्ह्यात वाटप झालं आहे ते तुम्हाला दाखवतो. आज रात्रीपर्यंत कोणते 10 जिल्हे असणार आहेत ते सांगणार आहे. उद्याचे 10 जिल्हे, परवाचे 10 जिल्हे, कारण की सर्वस्वी 30 जिल्ह्यात तुर्तास वाटप होणार आहे. 6 जिल्ह्यामध्ये अजून पडताळणी सुरू आहे आणि कोणत्या 60 लाख महिला बाहेर निघाल्यात आहेत तर त्याविषयी देखील एक मोठी अपडेट तुम्हाला आज द्यायची आहे. सोबतच या 1500 रुपया व्यतिरिक्त कोणतं मोठं संक्रांतीचं गिफ्ट राहिलेल्या महिलांना मिळणार आहे त्याची लिस्ट आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे. पहा, भरपूर कमेंट येत आहेत की आम्हाला पैसे आले नाहीत, आम्हाला मेसेज आले नाही, आम्ही ग्रामीण भागातून राहतो, आम्ही शहरी भागातून राहतो, आम्ही या इथं ते तिथं असं राहतो, आमची या बँकेत खातं आहे आणि या बँकेत अजून जमा झालं नाही, आमची हे जिल्हा आहे, या जिल्ह्यात आमचं खातं आहे या बँकेचं, असे भरपूर कमेंट येत आहेत. तर लक्षात घ्या, सर्वप्रथम 60 लाख महिलांना योजनेमधून बाहेर काढलंय आणि कोणत्या 12 जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहेत. सगळ्यात महत्वाची माहिती आहे बघा, तुमचं नाव लाडकी बहीण योजनेत आहे की नाही हे आता समजून घेणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. 60 लाख महिलांना आणि बहिणींना योजनेतून काढून टाकण्यामागचे जे कारण आहे ते कारण म्हणजे 5 नियम आहेत. हो, एक मोठी चूक आहे, भरपूर महिलांकडून झालेली आहे आणि ज्यांच्या तक्रारी महिला व बाल कल्याण विभागाला आलेल्या आहेत. पहा, आता कोणत्या महिलांना काढलंय आणि कोणत्या महिलांना ठेवले हा महत्वाचा प्रश्न ठेवलाय. आता कोणत्या त्या महिला आहेत ज्यांनी या 5 नियमांचे उल्लंघन केलं, 5 नियम पाळले नाही तरी महिलांनी योजनेतून बाहेर काढलं जाऊ शकतं. आता निकष पहा, निकष सांगितलेले गेले होते की सर्वात पहिला निकष असा होता की ज्या महिला आहेत त्या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणाऱ्या महिला की ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे अशाच महिला त्या आहेत. त्याचबरोबर उत्पन्न म्हणजे काय की 2.5 लाखापेक्षा जे 2.5 लाख रुपये जे आहेत ते उत्पन्न म्हणजे पूर्ण घराचे उत्पन्न 2.5 लाख असलं पाहिजे. एका घरामध्ये 5 ते 6 मेंबर्स असतील तर सगळ्यांचे मिळून 2.5 लाख उत्पन्न झालं पाहिजे. हे तर बऱ्याचशा महिलांनी खोटं कागदपत्र अपलोड केलेली आहे. तर हे एक कारण आहे. आणि दुसरं कारण म्हणजे काय, महिलांच्या आधार कार्डवरचं नाव आणि महिलांच्या बँक खात्यावरचं नाव हे मॅच होत नाही आणि ते हा दुसरा मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्ही फॉर्म भरून सुद्धा मोकळे झालात, फॉर्म रिचेकिंग ठिकाणी होऊन तक्रारी मोठ्या वाढत आहेत, फॉर्म चेकिंग सुरू झालेलं आहे. प्रश्न ओला, काही महिलांचे खोटे कागदपत्र अपलोड केलेले आहेत, महिलांनी चुकीची कागदपत्र अपलोड केलेली आहेत, त्याचमध्ये नावामध्ये मिसमॅच झालेले आहे, त्यांची वयमध्ये आता ही 65 वर्षापेक्षा जास्त झालेली आहे. नावानं एकाच नावावर 2-2 असे 4-4, 5-5 फॉर्म भरलेले आहेत. एक ठिकाणी निदर्शनास आले आहे त्यांच्या, हेच स्क्रुटिनी चालू आहे. त्या ठिकाणी ज्या ठिकाणाहून जास्त कंप्लेंट आले आहेत त्यामध्ये जे 6 जिल्हे आहेत बघा, आता आज कोणत्या 10 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत, ते कोणत्या महिलांना काढले आणि कोणत्या महिलांना ठेवले हाही प्रश्न मोठा आहे. 60 लाख मोठा आकडा आहे. 60 लाख म्हणजे कमी आकडा नाही. त्याचबरोबर 60 लाख महिला बाहेर होणार आहेत, कारण की लाडकी बहीण योजनेचा गैरवापर आणि काही पुरुषांना देखील झालेला आहे. पैसा उकळण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर भरोसा असं काही नाही आहे. कारवाई भरपूर मोठ्या प्रमाणात चालू आहे. काही महिलांनी अगदी 10 अकाउंट उघडून पैसे घेतलेले आहेत. बिलकुल चालणार नाही. दुसरा नियम तो तातडीचा आदेश दिलाय, तर तो कोणता आहे बघा, त्यांच्या घरामध्ये 4 चाकी वाहनं आहेत अशा जिल्ह्यामध्ये, अशा 6 जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम स्क्रुटिनी होणार आहे. त्या 6 जिल्ह्यातून तक्रारी आलेली आहे. ही माहिती स्वतः आदित्यताई तटकरे यांनी, महिला व बाल कल्याण विकास मंत्री यांनीच दिलेली आहे. जिल्हे पहा, त्यामध्ये लातूर आहे, त्याचबरोबर पालघर, यवतमाळ, त्याचबरोबर काय आहे बघा, सातारा जिल्हा आहे, वर्धा जिल्हा आहे, वाशिम जिल्हा आहे. या सर्व जिल्ह्यातून भरपूर कमेंट येत आहेत. तर हे 5-6 जे जिल्हे आहे इथून खूप मोठ्या तक्रारी सुद्धा आलेल्या आहेत. महिलांच्या नावांचं मिसमॅच आहे, महिलांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा आत नाही, महिलांच्या घरी 4 व्हीलर आहे, त्याचबरोबर आयकरदाता पण आहेत. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या तक्रारी या महिला व बाल कल्याण विकासाकडे डिपार्टमेंटकडे चाललेला आहे. ज्यामुळे ज्या ठिकाणी तक्रारी येते त्या ठिकाणी आम्ही पडताळणी सुरू केलेली आहे असं त्यांनी म्हणलेलं आहे. अगदी काही महिलांकडे प्लॉट्स आणि फ्लॅट सुद्धा आहेत, 4 व्हीलर सुद्धा आहेत. त्याचबरोबर काय आहे बघा, आता उत्पन्नासाठी मग तुम्ही काय करून ठेवायचं, आता अशा 60 लाख महिला अशा अचानक बाहेर काढू शकत नाही. टोटल संख्या 2.5 कोटीच्या आसपास आहे. 60 लाख महिला जर घेतल्या तर त्या एकूण 14% म्हणजे 25 ते 30% महिला आहेत त्या बाहेर काढू शकत नाही. आणि महिलांचा विचार करता आहे हे सरकार आहे. नक्कीच महिलांच्या बाबतीत सरकार विचार करणार आहे. आणि त्याबरोबर 2 दिवसापूर्वीच आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, तर सगळ्यांनी असं म्हटलंय की पात्र महिला
ज्या आहेत तर त्यांना सगळ्यांना आम्ही लाभ देणार आहोत. आणि तुम्हाला आता काय काळजी घ्यायची आहे बघा, आजचे कोणते 12 जिल्हे आहेत याविषयी मी पुढे माहिती देणार आहे. फार महत्त्वाची माहिती आहे. जर तुमच्या जिल्ह्यामध्ये आता सगळ्यात आधी तुम्ही या 7 जिल्ह्याच्या मध्ये असाल तर बघा, म्हणजे वाशिम, त्याचबरोबर इकडे पालघर, यवतमाळ, सातारा तुम्ही यातले आहात तर कमेंट करा. आणि इथून जर तक्रारी येत असतील तर या तुमची काय तक्रार असेल तर हे तुम्ही कमेंट करून द्या. बघा, जे बाकीचे जिल्ह्यातले असाल तर तुम्ही आता कागदपत्र स्वतःकडे जपून ठेवा. आता पहा, कुठलं कागदपत्र, उत्पन्नाचा दाखला, त्याचप्रमाणे आता पूर्वी कसं होतं की फॉर्म भरायच्या वेळेस त्या ठिकाणी सरकारने एक नवीन निर्णय दिला होता की कागदपत्र काढण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून काय केलं तर रेशन कार्ड असलं तरी चालेल. पण आता काय केलंय, तुम्हाला 2.5 लाखाच्या आतलं उत्पन्न असलेलं उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे. बरोबर, असे उदाहरण त्यांनी तटकरे मॅडमनी दिले. त्याचप्रमाणे उत्पन्न वाढलं आणि त्याचे अर्ज दिलाय की आमचे उत्पन्न वाढले आहे, आम्हाला आता या योजनेचं नको आहे असं तुम्ही लिहून देऊ शकता. आमची योजना बंद करा असं स्वतःहून तुम्ही सांगू शकताय. आणि ज्या खरंच गरजू महिला आहेत त्यांनाच हा लाभ सरकार आता याच्यापुढे देणार आहे. डॉक्युमेंट व्हेरीफाय करणार आहे, क्लिअर असतील, आधार कार्ड क्लिअर असतील, बँक खातं क्लिअर असेल, उत्पन्नाचं नाव, आधार कार्डचं चेक केलं जाणार आहे, स्पेलिंग मिस्टेक नको. त्याचप्रमाणे भरपूर अशा आधार कार्डवरचे, बँक खात्यावरच्या पुस्तकावर इकडचं तिकडं सासरकडचं नाव महिलांचं आहे असं भरपूर मिसमॅचेस झाले, स्पेलिंग मिस्टेक झालेले आहेत. अशा प्रकारचे जे करेक्शन आहेत तर त्या तुम्ही करून घ्या. बरोबर आहे. तर बघा, ही सगळी माहिती होती. बरोबर, आता जर कागदपत्रांची अचानक मागणी जर झाली तर तुम्हाला हे दाखवता येणे खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला कुठल्या शंका असतील तर तुम्ही कमेंट करा आणि कमेंटमध्ये त्याची उत्तर नक्की देऊ आम्ही. या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की 60 महिने ही योजना इथून पुढे सुरू राहणार आहे. 60 महिन्यांची जर 1500 रुपये जरी आपण एक हिशोबात धरले तर जवळपास 1 लाखाच्या वर ही रक्कम होते. त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा. आणि छोट्यातल्या छोट्या जी कागदपत्रे आहेत अचानक मागणी झाली तरी ती तुम्हाला दाखवता यायला पाहिजे. तुम्हाला कुठले शंका असतील कागदपत्राबाबतीत तर कमेंट करा आणि कमेंटचं आम्ही नक्की उत्तर देऊ. तर बघा, छोट्यातल्या अशा छोट्यातले छोटे जे अपडेट असते ती मिस करू नका. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. चला भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये.